Hello students, welcome to all of you. I am Miss Seema Landage and today's lecture we are studied learning theory, social learning theory. Okay, so let's see first what is the meaning of learning. In the learning is the most important foundation of individual behavior. Okay, learning is the most important foundation of individual behavior. It is a continuous process which occurs all of the time in the life of human being. Okay, it is a continuous process which occurs all of the time in the life of human being. Every element of learning process oriented, every element of learning process oriented or take us something which is reflected in our behavior. Okay, listen carefully. Every element of learning process orient or take us something which is reflected in our behavior. It helps an individual to acquire. It helps an individual to acquire certain knowledge through practice or experience, and the acquired knowledge leads to modification in one's behavior. Modifications in one's behavior. Hence, it is equally influential variable in human behavior. Hence, it is a equally influential variable human behavior. Simply speaking, learning process involve change in human behavior. Okay, listen carefully. Simply speaking, learning process involve change in human behavior. But this change become evident under the situation which warrants modified behavior. Again, change in behavior may not always reflected in performance. Again, change in behavior may not always reflected in performance. The change should be relatively permanent to constitute learning process. Hence, temporary changes fails to represent any learning. काय सांगितलंय? लर्निंग हा अतिशय महत्त्वाचा फाउंडेशन आहे इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये. आपण ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या की ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये स्टडी केला जातो. ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये कशाचा स्टडी केला जातो? ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये ह्युमन बिहेवियरचा स्टडी केला जातो. ह्युमन बिहेवियरमध्ये एम्प्लॉईज असतील इन ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईज जे असतील ते इंडिव्हिज्युअली कशा पद्धतीने बिहेव करतात, तेच एम्प्लॉई इन ग्रुपमध्ये असतील त्यावेळेला ते कशा पद्धतीने बिहेव करतात, किंवा तेच एम्प्लॉई इन मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जातात त्यावेळेला ते कशा पद्धतीने बिहेव करतात याचा स्टडी इथं केला जातो. काय सांगितलंय बघा, ऑर्गनायझेशन बिहेवियरमध्ये ह्युमन स्टडी केला जातो. मग तो इंडिव्हिज्युअली असेल और ग्रुपली असेल. ओके, इन अ ग्रुपमध्ये असेल किंवा इन अ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये त्यांचा स्टडी असेल, तो इथं स्टडी ह्युमन बिहेवियरचा केला जातो. ओके, लर्निंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फाउंडेशन ऑफ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. लर्निंग हा मोस्ट इम्पॉर्टंट फाउंडेशन आहे इंडिव्हिज्युअल बिहेवियरमध्ये. इट इज a continuous process which occur all of the time in a life of human being. बघा, लर्निंग ही प्रोसेस कशी आहे? कंटिन्युअस प्रोसेस आहे. आपण लहान असल्यापासून एज्ड होईपर्यंत व्यक्ती हा पर्सन हा काही ना काही शिकत असतो. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षणामधून, प्रत्येक इव्हेंटमधून, प्रत्येक टास्क मधून काही ना काही शिकण्यासारखं असतं. तर दुसऱ्या व्यक्तीकडून कम्युनिकेट करत असताना दुसऱ्या व्यक्तीकडून काही ना काही शिकण्यासारखं येत असतं. म्हणून लर्निंग ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. हे तुम्हाला एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतं. लर्निंग ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ओके, देन every element of learning process orient
or take us something which is reflected in our behavior. काय सांगितलंय? एव्हरी इलेमेंट ऑफ लर्निंग प्रोसेस. बघा, लर्निंग प्रोसेसचे जे काही इलेमेंट असतील सगळे इलेमेंट हे काय होत असतात? रिफ्लेक्ट होत असतात आपल्या बिहेवियर मधून. म्हणजेच आपण काय शिकतो हे आपल्या बिहेवियर मधून इथं काय होत असतं? रिफ्लेक्ट होत असतं, ते दिसून येत असतं. ओके. मध्ये एम्प्लॉई असतील किंवा इतर पीपल्स असतील, कोणत्या नाही कोणत्या गोष्टीतून काही ना काही लर्न करण्यासारखं असतं, शिकण्यासारखं असतं. ते आपण कुठल्या ह्याच्यामधून काय शिकतो ते आपल्यावरती डिपेंड असतं. आणि आपण काय शिकतो ते आपण दुसऱ्याला रिफ्लेक्ट करत असतो, ते दुसऱ्याला आपल्याकडून दिसत असतं की हा, ही व्यक्ती कशा पद्धतीची आहे ते आपल्या बिहेवियर वरून त्यांना दिसून येत असतं. देन it helps an individual to acquire certain knowledge through practice or experience, and the acquired knowledge lead to modification in one's behavior. Okay, hence it is equally influential variable in human behavior. बघा, लर्निंग हे एक इक्वली इन्फ्लुएन्शियल व्हेरिएबल आहे इन ह्युमन बिहेवियर मध्ये, जे की प्रत्येकामध्ये असतं. प्रत्येक व्यक्ती कोणाकडून नाही काही ना काही इथं लर्न करत असते, शिकत असते. देन simply speaking, learning process involves change in a human behavior. बघा, आपण ज्या वेळेला एखाद्याशी कम्युनिकेट करत असतो किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये ज्या वेळेला एम्प्लॉईज दुसऱ्या एम्प्लॉईज बरोबर कम्युनिकेट करत असतात, त्यावेळेला एखाद्या एम्प्लॉईकडून एखाद्याच्या कम्युनिकेशन मधून काहीतरी घेण्यासारखं असतं. मग त्याच्या कम्युनिकेशनचं सॉफ्ट स्किल असेल, त्याची सॉफ्ट लँग्वेज असेल, त्याचा बोलण्याचा ट्यून जो असेल तो ट्यून असेल, म्हणजे त्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेट करत असताना त्याच्याकडून हा काहीतरी आपल्याला घेण्यासारखं असतं. देन ती एक गोष्ट अशी असते की त्यामुळे आपल्या बिहेवियर मध्ये जास्तीत जास्त चेंजेस होत असतात. म्हणजे ज्या वेळेला आपण दुसऱ्याकडून काहीतरी घेतो आपल्याकडे आणि आपण ते आपल्यामध्ये ज्या वेळेला ते इम्प्रूव्ह करत असतो, आपल्यामध्ये ते आपण आत्मसात करत असतो त्यावेळेला ते आपल्यामधून दुसऱ्याला काय होत असतं? रिफ्लेक्ट होत असतं. ओके. त्यामधून जास्तीत जास्त बिहेवियर मध्ये चेंजेस आपल्याला इथं होताना दिसतात. बट दिस चेंज बिकम evident under this situation which warrants modified behavior. But this change, बघा, जो काही चेंज होणार आहे, आपण दुसऱ्याकडून जो काही शिकून आपल्यामध्ये चेंज करणार आहे, तो चेंज हा सिच्युएशन नुसार मॉडिफाय होणं अतिशय आवश्यक आहे. बघा, जो आपण दुसऱ्याकडून काहीतरी घेतोय, आपल्याकडे आत्मसात करतोय, तो चेंज आपल्या बिहेवियर मध्ये सिच्युएशन नुसार मॉडिफाय होणं हे अतिशय आवश्यक आहे. ते सिच्युएशन नुसार मॉडिफाय होणं अतिशय आवश्यक आणि महत्वाचं आहे. ओके. देन अगेन change in behavior may not always reflected in performance. बघा, जे काही आपल्या बिहेवियर मध्ये चेंजेस होतात ते आपल्या परफॉर्मन्स वरून काय होतात? काही वेळेला रिफ्लेक्ट होत असतात, काही वेळेला रिफ्लेक्ट होत नाही. ओके. देन द चेंज शुड बी रिलेटिव्हली परमनंट टू कॉन्स्टिट्यूट लर्निंग प्रोसेस. ओके. काय सांगितलं गेलं की एखाद्या व्यक्तीकडून ज्या वेळेला आपण चांगलं काहीतरी घेत असतो, ओके, आपल्याकडे चांगलं काहीतरी आत्मसात करत असतो, ते परमनंट आपल्याकडे ते चेंज राहणं अतिशय आवश्यक आहे. जेणेकरून आपण एखाद्याशी कम्युनिकेशन करत असताना आपली त्याची कम्युनिकेशनची जी लँग्वेज असते, त्याचं ते कम्युनिकेशनचे स्किल असेल, ते आपल्याला खूप छान वाटतं. मग ते आपण काय करतो? आत्मसात करतो. आपण त्या व्यक्तीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीप्रमाणे आपण एक एक शब्द उच्चार करायला लागतो. ओके. ही गोष्ट कशी आहे? तर ही गोष्ट चांगली आहे, पॉझिटिव्ह आहे. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडून आपण पॉझिटिव्ह थिंकिंग घेत असतो, पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याकडे घेत असतो, आत्मसात करत असतो आणि ती आपल्यामध्ये आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न त्या वेळेला करत असतो, तो
ती जी गोष्ट असणार आहे किंवा ते जे फॅक्ट असणार आहे ती कंटिन्यू आपल्या लर्निंग प्रोसेसमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. ती कंटिन्यू आपल्या बिहेवियर मध्ये असणं अतिशय आवश्यक आहे आणि ती परमनंट आपण ठेवणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला एखादी पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला आवडते एखाद्या व्यक्तीकडून आणि आपण ज्या वेळेला ती घेत असतो त्यावेळेला ती परमनंटली आपण आपल्या बिहेवियर मध्ये चेंज करून यूज करणं अतिशय आवश्यक असतं. ओके, देन the change should be relatively permanent constitute learning process. Okay, then hence temporary change fails to represent any learning. बघा, ज्या वेळेला एखादी पॉझिटिव्ह गोष्ट आपण घेतो ती आपण आत्मसात करतो आणि त्यावेळेला त्या पद्धतीने आपण ज्या वेळेला डेव्हलप स्वतःला करत असतो ती पॉझिटिव्ह थिंकिंग ही आपल्या बिहेवियर मध्ये चांगली असते. ओके, पॉझिटिव्ह असते आणि ज्या वेळेला आपण ती गोष्ट परमनंटली आपल्या बिहेवियर मध्ये डेव्हलप करू ती ती कंटिन्यू प्रोसेस इथं लर्निंगची राहणं अतिशय आवश्यक आहे आणि ते डेव्हलप होणं अतिशय आवश्यक आहे. परंतु जर एखादी चांगली गोष्ट आपण तात्पुरती जर यूज केली, तात्पुरती जर ती आपल्यामध्ये डेव्हलप केली आणि नंतर आहे तसं बिहेवियर जर आपलं दाखवलं तर नक्कीच तिथं काय होणार आहे, आपलं बिहेवियर किंवा आपण जे लर्न केलंय ते तिथं फेल होणार आहे. ओके, समजतंय? देन आपण सोशल लर्निंग थिअरी बघणार आहोत. यामध्ये आपण काय करूया, स्टार्टिंगला रिव्ह्यू घेऊयात की लर्निंग म्हणजे काय. ओके, व्हॉट इज लर्निंग, लर्निंग काय. तर लर्निंग हे आपण लहानपणापासून एज्ड होईपर्यंत किंवा एक्सपायर होईपर्यंत करत असतो. म्हणजेच प्रत्येकाकडनं काही ना काही शिकण्यासारखं असतं आणि जे पॉझिटिव्ह आहे, जे चांगलं आहे ते आपण आपल्यामध्ये आत्मसात करून ते आपण डेव्हलप करणं, परमनंटली डेव्हलप करणं अतिशय आवश्यक असतं. जर ते आपण तात्पुरतं डेव्हलप केलं तर नक्कीच आपलं बिहेवियर इथं फेल होणार आहे किंवा आपण जे लर्निंग केलंय, आपण जे लर्न केलंय ते तिथं फेल जाणार आहे. ओके, देन मीनिंग ऑफ लर्निंग. मीनिंग ऑफ लर्निंग काय सांगितलं, द टर्म ऑफ लर्निंग मे बी डिफाइंड ॲज फॉलोइंग टू द अंडरस्टँड its meaning. The term learning may be defined as follows to understand its meaning. Okay, so first, according to by R.T. Mitchell. According to by according to T.R. Mitchell, first, learning involves changes in behavior. Okay, learning involves changes in behavior, practicing new behavior and establishing permanency in the changes. काय सांगितलंय, learning involve change in behavior, practicing new behavior and establishing permanency in the changes. बघा, लर्निंग काय आहे, लर्निंग मध्ये बिहेवियर हे इन्व्हॉल्व होत असतं, त्याबरोबर न्यू जे बिहेवियर नवीन जे बिहेवियर होणार आहे ते त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातं आणि ते तिथं परमनंटली चेंज व्हावा यासाठी इथं प्रयत्न केले जातात. म्हणजेच मी तुम्हाला सांगितले, एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या इव्हेंट कडून ज्यावेळेला आपण पॉझिटिव्ह काहीतरी आपल्याकडे घेत असतो शिकण्यासाठी, त्यावेळेला ते परमनंटली घेणं आपण अतिशय आवश्यक असतं. Okay, then second is learning is the process of modification of behavior through practice, training or experience which is relatively permanent. काय सांगितलंय, learning is the process of modification. learning is the process of modification. लर्निंग ही एक प्रोसेस आहे मॉडिफिकेशनची. आपण काय करतो, एखाद्या व्यक्तीकडून पॉझिटिव्ह जे आवडले ते घेतो आपल्याकडे आणि आपण आपल्या ह्यानुसार ते डेव्हलप करत असतो. मॉडिफाय आपण ते काय करत असतो, डेव्हलप करताना ते मॉडिफाय करत असतो. सो लर्निंग, शिकणं ही आपण आहे तसं घेतो का, आहे तसं आत्मसात करतो का, तर नाही, ते आपल्या पद्धतीने आपण थोडंफार मॉडिफाय करत असतो. ओके, शिकणं ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, मॉडिफिकेशनची प्रोसेस आहे. लर्निंग ही एक ऑफ
ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये जे हायली टेक्निक वर्क असतं, ओके, जे की हायली टेक्निक वर्क असतं आणि त्या वर्कसाठी जे काही एम्प्लॉई वर्क करणारे असतात, काम करणारे असतात, त्यांच्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशन काय करत असते, वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करत असते. ओके, त्यांच्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम, वेगवेगळे इव्हेंट, मोटिवेटेड स्पीच त्यांच्यासाठी काय केले जातात, ऑर्गनाईज केले जात असतात, की जेणेकरून एम्प्लॉईना मोटिवेट होऊन चांगलं ट्रेनिंग घेऊन ट्रेन होऊन व्यवस्थित काम करावं आणि ज्या वेळेला ट्रेनिंग दिलं जातं त्यावेळेला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम हे एम्प्लॉई करत असतात. आता इथं काय सांगितलंय, लर्निंग इज द प्रोसेस ऑफ मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर through practices, training or experience which is relatively permanent. बघा काय सांगितलंय, एम्प्लॉई लोकांना ट्रेनिंग तर दिलं जात असतं. मग कोणत्या एम्प्लॉईना दिलं जातं, तर सगळ्या एम्प्लॉईंना ट्रेनिंग देणं इथं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर जे काही एम्प्लॉई हायली टेक्निकल काम करतात त्यांच्यासाठी तर ट्रेनिंग अतिशय महत्वाचं आहे. आता ट्रेनिंग दिलं म्हणजे काय केलं, त्यांना शिकवलं असं झालं का, तर नाही. जे काही ट्रेनिंगला कंटिन्यू ट्रेनिंगला बसणं, ट्रेनिंग मध्ये काय घेतलं जातं काय नाही घेतलं जात हे पूर्ण स्टडी करून, ट्रेनिंगचा पूर्ण स्टडी करून त्याची प्रॅक्टिस होणं एम्प्लॉईची अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला ट्रेनिंग शिकून एम्प्लॉई हे प्रॅक्टिस करतात त्याच्यावरती, त्यावेळेला त्यांना त्यांच्या कामावरती काय होतं, कमांड येतं. ओके, कमांड बसतं त्याच्या कामावरती. आणि ज्या वेळेला व्यक्तीचा आपल्या कामावरती कमांड असतं त्यावेळेला व्यक्ती ही सहजपणे कितीही अवघड काम सहजपणे करून जाते. त्यासाठी नुसतं शिकणं, लर्न करणं तेवढ्या पुरतं मर्यादित आहे का, तर नाही. ते डेव्हलप करण्यासाठी आपली प्रॅक्टिस तिथं असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, तो प्रॅक्टिसला अतिशय महत्त्व इथं देणं गरजेचं आहे. बघा आता तुम्ही लर्निंगचा थिअरी स्टडी करताय, तुम्ही ऑर्गनायझेशन बिहेवियर स्टडी करताय. ओके, तर या स्टडीमध्ये नुसतं तुम्ही लेक्चर ऐकलं म्हणजे झालं असं आहे का, तर नाही. तर प्रॉपरली लेक्चर ऐकून तुम्ही त्याच्या प्रॉपरली नोट्स काढणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर. ओके, त्याच्या प्रॉपर नोट्स काढा, 2-3 वेळा ते रीड करा, एक एक कन्सेप्ट काय ते समजून घ्या आणि मग त्यावेळेला तुम्ही जो पेपर लिहिणार आहात तो त्यामध्ये तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क्स तिथं पडणार आहेत. ओके, आउट ऑफ मीन्स फुल मार्क्स सुद्धा तिथे तुम्हाला बसवू शकतात, फुल मार्क्स सुद्धा तिथे तुम्हाला येऊ शकतात, कारण तुम्ही त्याची काय केली आहे, प्रॅक्टिस जास्तीत जास्त केली आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या सब्जेक्टची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतो त्यावेळेला त्या सब्जेक्टवरती आपलं कमांड बसतं. ओके, आपलं काय होतं, आपलं कमांड त्या सब्जेक्टवरती बसत असतं. त्या सब्जेक्टचा कुठलाही प्रश्न आला तर आपण सहजपणे तो सॉल्व्ह करू शकतो. ओके, सध्या त्याच पद्धतीनं लर्निंग मध्ये ऑर्गनायझेशन बिहेवियरचं लर्निंग आपण बघतोय. तो ऑर्गनायझेशन बिहेवियरच्या लर्निंग मध्ये जे काही ट्रेनिंग प्रोग्राम हे एम्प्लॉईसाठी ऑर्गनाईज केले जात असतील त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये ट्रेनिंग घेऊन एम्प्लॉईंनी स्वतःची पर्सनल प्रॅक्टिस करणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला एम्प्लॉई स्वतःची पर्सनल प्रॅक्टिस करेल त्यावेळेला नक्कीच तो एम्प्लॉई त्याच्या कामामध्ये सक्सेस होणार आहे. ओके, म्हणजेच कमीत कमी वेळेमध्ये कितीही कठीण काम, डिफिकल्ट असणारं काम एम्प्लॉई सहजपणे करणार आहे. ओके, त्यानंतर थर्ड मीनिंग तुम्हाला सांगितले अकॉर्डिंग टू बाय E.R. हिलगंड. ओके, अकॉर्डिंग टू बाय E.R. हिलगंड यांनी काय सांगितलंय, की लर्निंग इज द प्रोसेस ऑफ रिलेटिव्हली परमनंट चेंज इन बिहेवियर that occur as a result of prior experience and reinforcement practices. ओके, लर्निंग ही एक रिलेटिव्हली परमनंट प्रोसेस आहे. म्हणजे जे आपण लर्न करतो जर पॉझिटिव्ह असेल तर ते लर्न करून आपण परमनंटली आपल्यामध्ये ते डेव्हलप करणं अतिशय आवश्यक असतं लर्निंग मध्ये. लक्षात घ्या, नुसतं लर्न केलं म्हणजे झालं असं आहे का, तर नाही. ते डेव्हलप करण्यासाठी अगेन अँड अगेन तिथं प्रॅक्टिस होणं अतिशय आवश्यक आहे. ज्यावेळी तुमची अगेन अँड अगेन प्रॅक्टिस होईल त्यावेळेला नक्कीच काय होणार आहे, तुमच्या कामावरती फोकस राहणार आहे. तुम्ही इझिली कितीही डिफिकल्ट काम असेल इझिली ही तिथं वर्कर काम करणार आहेत. ओके, समजलं लर्निंग म्हणजे काय. आपण आता बघूयात सोशल लर्निंग थिअरी.
सोशल लर्निंग थेअरी मध्ये तुम्हाला काय सांगितलंय? ओके, आपण काय बघतोय? लर्निंगच्या थेअरीज बघतोय. त्यामध्ये आपली थेअरी आहे सोशल लर्निंग थेअरी. Social learning theory. In the social learning theory, the social learning theory also called ऑब्झर्वेशनल लर्निंग. ओके, लक्षात घ्या, MCQ ला विचारलं जाईल. सोशल लर्निंग थेअरीलाच ऑब्झर्वेशनल लर्निंग थेअरी असं म्हटलं जातं. जी काही सोशल लर्निंग थेअरी आहे याच्यामध्ये नावातच बघा, सोशल सोसायटीमधून आपण जे काही शिकतो तेच असणार आहे. यामध्ये काय सांगितलंय? सोशल लर्निंग थेअरीलाच आपण इथं ऑब्झर्वेशनल लर्निंग थेअरी असं म्हणू शकतो आणि असं तिथं म्हणता येतं. ओके, देन stresses the ability of an individual to learn by observing what happened to other people and just by being told about something. Okay, काय सांगितलंय? The social learning theory, also called observational theory, observational learning theory, okay, stresses the ability of an individual to learn by observing what happened to other people just by being told about something. यामध्ये बघा, जे काही व्यक्तीची इंडिव्हिज्युअली ॲबिलिटी किती आहे, एखादी गोष्ट शिकण्याची त्याची कॅपॅसिटी किती आहे, एखादी गोष्ट ऑब्झर्व करून ती ऑब्झर्व केलेली गोष्ट विदाउट स्ट्रेस त्याची शिकण्याची ॲबिलिटी किती आहे ती या सोशल लर्निंग थेअरीमध्ये घेतली लक्षात. ओके, लक्षात घेतली गेली आहे. देन वन कॅन लर्न थिंक बाय ऑब्झर्विंग मॉडेल. वन कॅन लर्न थिंक बाय ऑब्झर्विंग मॉडेल्स, पॅरेंट्स, टीचर्स, peers, motion pictures, TV artists, bosses and author. बघा, व्यक्ती कशा कशामधून लर्न करू शकते, तर त्यामध्ये मॉडेल्स असतील, पॅरेंट्स असतील, पॅरेंट्स कडून खूप काही शिकण्यासारखं असतं. पॅरेंट्स कडून खूप काही शिकण्यासारखं असतं पॅरेंट्स कडून. देन टीचर्स असतील, टीचर्स कडून सुद्धा तुम्ही खूप काही शिकू शकता. पियर्स असतील, देन मोशन पिक्चर्स असतील, टीव्ही आर्टिस्ट असतील, बॉसेस आपले अँड अदर्स. सो इच अँड एव्हरी पर्सन कडून काही ना काही शिकण्यासारखं समाजामध्ये असतं. देन मेनी patterns of behavior are learned by watching the behaviors of other and observing its consequence for them. Okay, काय सांगितलंय? Many patterns of behavior are learned by watching the behaviors of other and observing its consequence for them. In this theory, it is said that the influence of models is the central issue. In this theory, it is said that the influence of models is the central issues. Okay, then 4 processes have been found to determine the influence that a model will have on an individual. Okay, 4 processes have been found to determine the influence that a model will have on an individual. बघा, these process are चार प्रोसेसची लेवल सांगितले. त्यामध्ये
इंडिव्हिज्युअल बिहेवियरवरती जे काही मॉडेल्स इफेक्ट करतात ते तुम्हाला सांगितले गेले. त्यामध्ये फर्स्ट आहे अटेन्शन प्रोसेस, सेकंड आहे रिटेन्शन प्रोसेस, थर्ड मोटर रिप्रोडक्शन प्रोसेस, फोर्थ reinforcement process. Okay, first attention process, second retention process, third motor reproduction process, and fourth reinforcement process. First attention process, second retention process, third motor reproduction process, and fourth reinforcement process. Okay, so let's see which content are included in attention process. In the attention process, people learn from a model only when they recognize and pay attention to its critical features. Okay, in attention process, people learn from a model only when they recognize and pay attention its critical features. बघा, अटेन्शन प्रोसेसमध्ये लोक काय करतात की ज्या ठिकाणी तुम्हाला काही नाही काही शिकण्यासारखं असतं, लर्न करण्यासारखं असतं, तिथं अटेन्शन तिथं पे करून ते अटेन्शन करतात. त्याचे फीचर्स जे क्रिटिकल फीचर्स जे असतात ते शिकण्यासाठी पे केलं जातं. आपलं अटेन्शन तिथं देण्यासाठी काय केलं जातं ते सुद्धा केलं जातं. Then if the learner is not attentive, they would not able to learn anything. Okay, we tend to be most influenced by attractive models repeatedly available, which we think is important, or we see as similar to use. Okay, then second is retention process. Second is retention process. In the retention process, a model's influence depends on how well the individual remember the model. How will the individual remember the model's action after the model is no longer readily available? Okay, then third is motor reproduction process. In the motor reproduction process, after a person has seen a new behavior by observing the model, the watching must be converted to doing. Okay, it involves recall the model behaviors and performing own action and matching them with those of the models. Okay, this process that demonstrates that the individual can perform the modeled activities. बघा, आपले बिहेवियर मध्ये चेंजेस करणारे जे काही मॉडेल्स असतील ते इथं इन्व्हॉल्व केले गेलेत. देन फोर्थ नंबर पॉइंट इज reinforcement process. In the reinforcement process, individuals are motivated to exhibit the modeled behavior if positive incentives or rewards are provided.
ओके. ओके, काय बघतो आपण? अटेन्शन प्रोसेस. अटेन्शन प्रोसेस मध्ये in the attention process, people learn from a model only when they recognize and pay attention to its critical features. ओके. अटेन्शन प्रोसेसमध्ये जे काही बिहेवियर चेंजिंगचे मॉडेल्स असतील ते मॉडेल्स कशा पद्धतीनं क्रिटिकल फीचर्स त्याचे वर्क करतात किंवा लर्न केले जातात हे इथं अटेन्शन देऊन पे करून चेकआउट केलं जातं. ओके. लर्न करत असतात लोक, तिथं पे केलं जातं, तिथं त्याचे क्रिटिकल फीचर्स हे कशा पद्धतीने वर्क करतात हे बघण्यासाठी काय केलं जातं? पे केलं जातं. देन इफ द लर्नर इज नॉट अटेंटिव्ह दे वुड नॉट एबल टू लर्निंग एनिथिंग. बघा या ठिकाणी जर आपण पे करून जर आपलं अटेन्शन तिथं नसेल लर्न करण्यासाठी तर नक्कीच लर्नर त्या ठिकाणी डेफिनेटली काहीही लर्न करू शकणार नाही. काय सांगितलं? अटेन्शन प्रोसेसमध्ये प्रॉपर लर्नरचं अटेन्शन इथं असणं अतिशय आवश्यक आहे. साहजिकच एखादी गोष्ट ट्रेनिंग जर एम्प्लॉईंसाठी बिझनेस ऑर्गनायझेशनने जर ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं आणि त्या ट्रेनिंगमध्ये जे एम्प्लॉई ट्रेनिंग घेण्यासाठी कंपनीनं पाठवले असतील त्या ट्रेनिंगचे जर पैसे पे कंपनी करत असेल आणि जर त्या ट्रेनर म्हणजेच जे एम्प्लॉई ज्यांना ट्रेनिंग घ्यायचे त्या एम्प्लॉईंचं जर अटेन्शनच तिथं नसेल तर डेफिनेटली काहीही 0% ट्रेनिंग एम्प्लॉई काय करणार? लर्न करणार. एम्प्लॉईंना काहीही ट्रेनिंग घेता येणार नाही आणि घेतलं तरी ते समजणार नाही. जर आपलं एखाद्या कामामध्ये अटेन्शनच नसेल तर ते काम आपलं व्यवस्थित होऊ शकणार नाही. सो त्यासाठी कामामध्ये अटेन्शन असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही लेक्चर ऐकत असताना अटेन्शननी केअरफुली जर तुम्ही लेक्चर ऐकत असाल तरच तुम्हाला समजणार आहे की सोशल लर्निंग थिअरी नक्की काय आहे. त्याचबरोबर सोशल लर्निंग थिअरीमध्ये 4 पॉइंट दिलेत. ते कोणते कोणते दिलेत? ओके. सो त्यासाठी इथं तुमचं अटेन्शन असणं अतिशय आवश्यक आहे. अटेन्शन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अ सोशल लर्निंग थिअरीज. ओके. देन we tend to be most influenced by attractive models repeatedly available, which we think is important or we see as similar to us. बघा काय सांगितलंय इथं? विचार केला जातो की अट्रॅक्टिव्ह मॉडेल्स जे असतील जे की इन्फ्लुएन्स करतात ते तिथं लर्नसाठी ठेवलेले असतात किंवा अट्रॅक्टिव्ह मॉडेल्स बिहेवियर्समध्ये असणं अतिशय आवश्यक आहे, याच्यावरती इथं फोकस केला जातो. देन रिपीटेडली अवेलेबल जे असतील लर्नर त्यांच्यासाठी त्यांना महत्त्व देऊन पुन्हा एकदा काय केलं जातं? त्यांना ते एक्सप्लेन केलं जात असतं जेणेकरून की त्यामधून जे लर्नर आहेत त्यांनी अटेन्शन देऊन काहीतरी त्यातून लर्न करावं आणि ते जे लर्न केले त्यांनी ते स्वतःमध्ये त्यांनी डेव्हलप करावं परमनंटली. ओके. दिस इज द मेन फोकस ऑफ सोशल लर्निंग थिअरी. इन द सेकंड पॉइंट सोशल लर्निंग थिअरीमध्ये सेकंड पॉइंट बघा. आता आपण बघितले फर्स्ट प्रोसेस इज अटेन्शन प्रोसेस and second process is retention process. Okay, attention and retention. The attention दिलं त्याच्यानंतर retention मध्ये in the retention a model's influence depends on how well the individuals remembers the model's action after the model is no longer readily available. बघा काय सांगितलंय? जे काही रिटेन्शन प्रोसेस मध्ये
जे काही इंडिव्हिज्युअली एम्प्लॉई असतील, मेंबर्स असतील, पीपल्स असतील, यांच्यासाठी जे काही बिहेवियर चेंजिंगचे मॉडेल्स असतात ते जास्तीत जास्त काळासाठी अवेलेबल ठेवता येत नाहीत. त्यासाठी ज्या पिरियडमध्ये ते चेंजिंग बिहेवियरचे मॉडेल्स असतील त्यावेळेलाच त्या एम्प्लॉईंनी, पीपल्सनी तिथं लर्न करणं अतिशय आवश्यक आहे. आणि जे लर्न केलं जाईल ते प्रॉपरली त्यांनी तिथं डेव्हलप करणंही तेवढंच आवश्यक आहे. देन थर्ड पॉइंट इज मोटर रिप्रोडक्शन प्रोसेस. मोटर रिप्रोडक्शन process. In the motor reproduction process, after a person has seen a new behavior, after a person has a new behavior, by observing the model, the watching must be converted to doing. Okay, काय सांगितलंय? after a person has seen a new behavior, by observing the model. Okay, काय सांगितलंय? In the motor reproduction process, after a person has seen a new behavior, by observing the model, the watching must be converted to doing. It involves recall the model's behaviors and performing own action and matching them with those of the model. Okay, then this process then demonstrates that the individual can perform the models attractive. बघा, मोटर रिप्रोडक्शन प्रोसेस मध्ये जे काही बिहेवियर चेंजिंगचे मॉडेल्स असतात ते इंडिव्हिज्युअली काय करत असतात? परफॉर्म करत असतात. देन reinforcement process. In the reinforcement process, individuals are motivated to exhibit the modeled behavior if positive incentive or rewarded are provided. बघा, इंडिव्हिज्युअल लेवलवरती चेंजिंग बिहेवियर मॉडेल हे काय करतात? पॉझिटिव्हली ते रिॲक्ट करत असतील त्यावेळेला काय केलं जात असतं? रिवॉर्ड तिथं प्रोव्हाइड केला जात असतो. म्हणजेच एखाद्याला मोटिवेट करून जर त्याच्यामध्ये चेंजेस पॉझिटिव्हली करून आणणं, घडवून आणणं, याच्यासाठी पॉझिटिव्हली रिवॉर्ड सुद्धा प्रोव्हाइड केला जात असतो. ओके, कारण एखाद्याला मोटिवेट करणं अतिशय आवश्यक आहे. जर मोटिवेट केलं तर ती व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीनं, आनंदानं, उत्साहानं, जोमानं काम करत असते. सो दॅट्स वाय मोटिवेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोटिवेशनला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. आणि राईट टाइममध्ये, राईट प्लेसमध्ये, राईट एम्प्लॉईला मोटिवेट करणं मॅनेजरने अतिशय आवश्यक असतं. ज्या वेळेला एम्प्लॉईंना योग्य त्या वेळेमध्ये मोटिवेट केलं जातं त्यावेळेला एम्प्लॉई हे स्वतः लीड घेऊन त्या बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये काम करतात. ओके, then behavior that is positively reinforcement is give a more attention. बघा, बिहेवियर हे जर पॉझिटिव्हली चेंज होत असेल तर त्याच्यासाठी जास्तीत जास्त अटेन्शन देणं अतिशय आवश्यक आहे. लर्न
बेटर अँड बेटर परफॉर्म मोर ऑफ्टन. बघा काय सांगितलं यामध्ये, चांगल्यात चांगला परफॉर्मन्स हा लर्न करणं अतिशय आवश्यक आहे, किंवा लर्न करून बेटर दॅन बेटर परफॉर्मन्स इथं देणं अतिशय आवश्यक आहे असं सांगितलंय. Then at last we can say that social learning theory, at last we can say that social learning theory is a function of consequences. It also knowledges, it also knowledges the existence of observational learning and the importance of perception in learning. बघा लर्निंगचं परसेप्शन जे असणार आहे ते प्रत्येकाचं सेम असणार आहे का, तर नाही. परसेप्शन हे माणसाचं मिनिटाला चेंज होत असतं. परसेप्शन हे माणसाचं क्षणाक्षणाला सुद्धा चेंज होत असतं. सो परसेप्शन सगळ्यांचं लर्निंग बद्दल चांगलं असणार नाही, किंवा व्यवस्थित असणार नाही, किंवा पॉझिटिव्ह असणार नाही. ओके, लर्निंग मध्ये जे काही लर्न केलं जातं त्या थ्रू काय होत असतं, आपण जे काही आपण वेगळं लर्न करतोय ते दुसऱ्यांना, समोरच्याला, फ्रंट ऑफ असणाऱ्या पर्सनला ते काय होत असतं, रिफ्लेक्ट होत असतं आपल्याकडून. ओके, इन दिस केस अ पर्सन हू वॉन्ट टू लर्न should identify the target behavior and select the appropriate model and modeling medium. काय सांगितले, इन दिस केस a person who want to learn should identify the target behavior and select the appropriate model and modeling medium. Then he or they should create a favorite learning environment and observe the models. And last, here the learners will try to remember and use practically the observed behavior if there is a positive reinforcement is related to the behavior. बघा आपला जो बिहेवियर असणार आहे त्या बिहेवियरमध्ये आपला जो काही परफॉर्मन्स असेल तो पॉझिटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. आपलं कम्युनिकेशन हे पॉझिटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. जो काही ऍक्ट प्ले केला जाईल त्या ऍक्टमध्ये पार्टिसिपेट जर होत असेल आपण तर ते पॉझिटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. हे सोशल लर्निंग थेअरीमध्ये अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचं समजलं जातं आणि समजलं गेले. ओके, सो दिस इज अ सोशल लर्निंग थेअरी. सो नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघूयात, नेक्स्ट लेक्चरला आपण यामधील दुसरी एखादी थेअरी अभ्यासूयात. ओके, सो कंपल्सरी लेक्चर अटेंड करत असताना काय करायचं, कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ओके, देन सोशल लर्निंग थेअरीमध्ये 4 पॉईंट्स आपण बघितले जे की प्रोसेस कधी येऊ शकतात. त्यामध्ये अटेन्शन प्रोसेस, रिटेन्शन प्रोसेस, मोटर रिप्रोडक्शन प्रोसेस अँड फोर्थ इज reinforcement प्रोसेस. ओके, तर या पद्धतीने आपण 4 पॉईंट हे व्यवस्थित काय केलेत, एक्सप्लेन केलेत. देन त्याच्या अगोदर लर्निंग म्हणजे काय याचा सुद्धा रिव्ह्यू इथं घेतलेला आहे. ओके, क्लासिकल कंडिशनिंग थेअरी ही कंडिशनिंग थेअरी एक आपल्याला डबल घ्यायची. ऑन डिमांड, स्टुडंट्सच्या डिमांडवरती क्लासिकल कंडिशनिंग थेअरी ही डबल घेण्यात येणार आहे. ओके, देन okay, so thank you.